चांगली अशी सुरुवात गुलबंद संघाकडनं. आशिष याने 4 धावा आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू. चांगला असा फटका. 1 धाव पूर्ण, मात्र दुसऱ्या धावेसाठी पण नाही. 1 धावेवर समाधान मानावं लागलं. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 5. बिनबाद 5. पुढील चेंडू. सामना करेल तो रमेश. अतिस्वेरचा मारा वाईट. बिनबाद 6 धावा. चांगला असा फटका रमेशांच्या बॅटतून निघालेला. 1 धाव पूर्ण, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 8 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 8 धावा. चांगला असा फटका, मात्र क्षेत्ररक्षण असं गचाळ होत आहे त्या ठिकाणी बिरवडी संघाकडनं. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 9. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. चांगला असा फटका आशिषाचा. 1 धाव पूर्ण झालेली आहे, मात्र 1 धावावर समाधान मानावं लागलं आशिष याला. संघाची धाव संख्या होत आहे ती 10. शेवटचा चेंडू. चांगला असा टोळलेला चेंडू रमेशाने. 1 धाव मात्र पूर्ण. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. DK गोलबन या संघाची धाव संख्या होत आहे ती 11. बिनबाद 11. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येत आहे तो सुदाम.
आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय ते. सामना करेल तो रमेश आणि हा स्वेरचा मारा. धावसंख्या 12. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवरती स्वेरचा मारा केला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे सुदाम यांनी. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो सुदाम. तिसऱ्या चेंडूवरती मात्र कट लागलेली आहे. डिक्लेअर मध्ये 1 रन. पुढील चेंडू मात्र निर्धाव चेंडू असा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो सुदाम. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो सुदाम. शेवटचा चेंडू मात्र तो सुद्धा निर्धाव. टीके गोलबन या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 13. बिनबाद 13. हा सामना 6 षटकांचा राहणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या प्रकारची मीटिंग नको आहे. वैयक्तिक पहिली आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रदीप. मागच्या षटकामध्ये सुदाम याने खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. बघूया प्रदीप यांचा पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र उंचावून टोळलेला आणि हा षटकार. रमेशच्या बॅटिंगमधनं निघालेला हा षटकार. पहिल्याच चेंडूवरती मात्र समाचार घेतलेला आहे तो. पाहूया दुसरा चेंडू.
काहीसा बीट झाला होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली आहे त्या रमेश याने. संघाची गोलबंद संघाची धाव संख्या होत आहे ती 20. सामना करेल तो आशिष, मात्र काहीसा निर्धाव असा हा चेंडू. अतिस्वेरचा मारा प्रदीप याचा. संघामध्ये धावांमध्ये भर अशी पडते आणि धावसंख्या होत आहे ती 21. आणि पुन्हा एकदा स्वेर मारा प्रदीप याचा. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. तो प्रदीप. पुढील चेंडू चांगला असा टोळलेला चेंडू आणि उत्कृष्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे बिरवाडी संघाकडनं. दोन धावा. गोलबंद संघाची धाव संख्या होत आहे ती 24. आतापर्यंत 3 षटकं झालेले आहेत. 3 षटकांमध्ये 24 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन येत आहे तो ललित. चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलेला आहे तो रमेश याने आणि उत्तुंग असा हा षटकार. खूपच चांगली अशी फलंदाजी करतोय तो रमेश. या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडलेला आहे. धावसंख्या झालेली ती 30. बिनबाद 30. ललित याचा पुढील चेंडू. आणि बाद
वैयक्तिक दुसरं संघाकडनं 5वं षटक घेऊन येत आहे तो सुदाम. पहिल्या षटकामध्ये खूपच अशी गोलंदाजी केली होती. 2 धावा दिल्या होत्या, मात्र पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलेला आहे तो रमेश आणि हा चौकार. डीके गोलपन या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 45. सुदाम याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. मात्र दुसरा चेंडू बघूया, रमेशाने उत्कृष्ट असा टोळवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मात्र थ्रोच्या स्वरूपात एक धाव डिक्लेअर मध्ये जात आहे. अशा 2 धावा. धावसंख्येमध्ये भर पडत आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 47. 2 चेंडू 47 धावा. स्ट्राईकला मात्र अरुण. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो अरुण. नॉन स्ट्राईकला रमेश. पुढे चेंडू सुदाम यांचा अरुणसाठी सामना करेल आणि हा उत्कृष्ट असा टोळवलेला चेंडू. झेल मात्र त्या ठिकाणी सुटलेला आहे. खराब असं क्षेत्ररक्षण. अरुण याने 2 धावा काढलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 49. बघूया अरुण आपल्या संघासाठी काय करतोय तो. पुढील चेंडू सामना करेल तो अरुण आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. एक रन डिक्लेअर. धावसंख्या झालेली आहे ती 50. चांगला असा चेंडू, मात्र त्या चेंडूवरती रमेश हा बाद झालेला आहे. चांगल्या प्रकारे झेल पकडलेला आहे तो बिरवाडी संघाकडनं. खूप चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल सुदाम याची. रमेश याने खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. वैयक्तिक 37 धावांवरती बाद होत आहे तो रमेश. पुढील फलंदाज नयन, मात्र सामना करेल तो अरुण. षटकातील शेवटचा चेंडू. चांगला असा फटका त्या ठिकाणी. गचाळ, मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी आणि हा अरुण याच्या बॅटिंग मधनं निघालेला चौकार. धावसंख्येमध्ये भर पडत आहे.
धाव संख्या झालेली ती 54. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या नंतर धाव संख्या होत आहे ती 54. 2 बाद 54. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येत आहे तो अभय. सामना करेल तो नयन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. चांगला असा फटका त्या ठिकाणी नयनाच्या बॅटीमधनं निघालेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती 60. अभय याच्या पहिल्याच चेंडूवरती आलेला हा षटकार. पुढील चेंडू नयनसाठी मात्र अतिस्वेरचा मारा. पुन्हा एकदा अतिस्वेरचा मारा अभय याच्याकडनं. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली ती 62. चांगल्याशी फलंदाजी करतोय तो नयन आणि मात्र नो चेंडू. आणि या चेंडूवरती फ्री ट्रायल. काहीशी खराब गोलंदाजी करतोय तो अभय. सामना करेल तो नयन. मात्र हा फ्री हिट असेल. चांगली अशी गोलंदाजी. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. फ्री हिटचा काही समाचार घेता आला नाही तो नयन याला. दोन चेंडू 64 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. अभयच्याकडनं अतिस्वेरचा मारा झाला होता परंतु आता खूपच अशी चांगली गोलंदाजी करतोय तो अभय.
आणि चांगला असा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 3 धावा झालेल्या आहेत. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 67. 4 चेंडू 67. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. बघूया पुढील चेंडू सामना करेल तो अरुण. आणि उत्कृष्ट असा टोळवलेला चेंडू. मात्र आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात त्या ठिकाणी. धाव संख्या झालेली आहे ती 69. शेवटचा चेंडू. बघूया अरुण काय करतोय आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट असा हा टोळवलेला चेंडू आणि हा षटकार. या षटकारच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 75. 76 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या बिरवाडी संघाला. गोलबंद संघाने घाई करायचे. शहात्तर धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या बिरवाडी संघापुढे गोलबंद संघाने. गोलबंद संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच बिरवाडी संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये.
पंचांनी सामना चालू करायचा आहे. पंच फार उशीर होतोय त्या ठिकाणी. चांगल्याशे पंच रवी सोनवळे आणि रवी भोईर. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहे तो रमेश. मात्र सामना करील तो मनीष. चांगला असा फटका आणि पहिल्या चेंडूवरती चांगला असा समाचार घेतलेला आहे तो मनीष याने. 4 धावा त्या ठिकाणी. 76 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या बिरवाडी संघापुढे. बघूया पुढील चेंडू. सामना करेल रमेश आणि नो चेंडू त्या ठिकाणी. फ्री राहील. दुसऱ्या चेंडूवरती मात्र नो चेंडू आलेला आहे. फ्रीचा समाचार कसा घेतोय तो मनीष पाहूया. चांगला असा टोळलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 7. बिनबाद 7. मात्र त्या ठिकाणी अतिस्वेरचा मारा रमेश याच्याकडनं. एक धावच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे ती 8. पुढील चेंडू मनीष याला. चांगला असा फटका मनीष याच्याकडनं. एक धाव पूर्ण. मात्र दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 10. बघूया पुढील चेंडू रमेश याचा. मात्र सामना करेल तो मनीष. पुन्हा एकदा चांगला असा टोळलेला मात्र छान असं तिथे क्षेत्ररक्षण. गचाळ असं थोडंसं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. पंचांनी सांगायचे धावा किती आहेत. पंच 3 धावा. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 13. आता मात्र सामना करेल तो प्रदीप. चांगला असा फलंदाज. धावसंख्या होत आहे ती 13. 4 चेंडू 13 धावा. मात्र आता सामना करेल तो प्रदीप. बघूया पहिल्या चेंडूवरती आणि निर्धाव असा चेंडू. काहीशी कट लागलेली आहे त्या ठिकाणी. मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो प्रदीप. बघूया काय करतो आपल्या संघासाठी तो.
मात्र निर्धाव असा पुन्हा एकदा चेंडू. मात्र पहिलं षटक संपलेलं आहे त्या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 13, बिनबाद 13. चांगली अशी सुरुवात केली होती ती मनीषाने. सामना करेल तो मनीष. वैयक्तिक पहिलं, संघाकडनं दुसरं. षटक घेऊन येत आहे तो अरुण. वैयक्तिक पहिलंच, संघाकडनं दुसरं. आणि चांगला असा फटका. मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी गोलबंद संघाकडनं. कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाही. सामना करेल तो मनीष. बघूया आपल्या संघासाठी. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो अरुण. पुढील चेंडू, चांगला असा टोळलेला चेंडू. मात्र बाद. मनीष हा बाद झालेला आहे त्या ठिकाणी. चांगली अशी झेल घेतलेली आहे त्या ठिकाणी आशिष याने. चांगला अशी गोलंदाजी म्हणतायत त्या ठिकाणी अरुण याची. पुढील फलंदाज योगेश. चांगली अशी सुरुवात केली होती त्या मनीष याने. मात्र बाद झालेला आहे तो. वैयक्तिक दुसरं, वैयक्तिक पहिलं, माफ करा, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक टाकतोय तो अरुण. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय. एक विकेट घेतलेला आहे त्याने. पुढील चेंडू. होया सामना करेल तो प्रदीप. चांगली अशी प्लेसमेंट केलेली आहे त्या ठिकाणी प्रदीपाने. निर्धाव असा चेंडू. बघूया पुढील सामना करेल तो प्रदीप. आणि कट त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची धाव नाही. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत अरुण याचे. शेवटचा चेंडू अरुण याचा. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल अरुण याची. बघूया पुढील चेंडू. आणि प्रदीप याने चांगली अशी प्लेसमेंट केलेली आहे त्या ठिकाणी. मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश आलेलं आहे त्या प्रदीप याला. एक धावच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 14. 2 षटकांच्या नंतर बिरवाडी
या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 14. एक बाद 14. खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती अरुण याची. एक धाव दिलेली आहे फक्त या षटकामध्ये. गोलबंद संघ थोडी घाई करायची आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडनं तिसरा षटक घेऊन येत आहे तो करण. बघूया करण कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. पहिल्या चेंडूवरती चांगला असा समाचार घेतलेला आहे तो प्रदीप याने. झेल मात्र त्या ठिकाणी झालेले नाही, मात्र 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे त्या प्रदीप याला. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या होत आहे ती 16. बघूया काय करतोय तो प्रदीप. चांगला असा फटका त्या ठिकाणी प्रदीप याच्या बॅटतून निघालेला आणि हा उत्तुंग असा हा षटकार. प्रदीपला माहिती आहे आपली फलंदाजी किती महत्वाची आहे. खूपच चांगला असा षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. बघूया पुढील चेंडू प्रदीप काय करतो आपल्या संघासाठी. अतिस्वेरचा मारा, मात्र 1 धाव त्या ठिकाणी. या 1 धावच्या मदतीने धाव संख्या होईल ती 23. 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. पुढील चेंडू चांगला असा फटका, पुन्हा एकदा प्रदीप याच्या बॅटतून निघालेला उत्तुंग असा हा षटकार. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय तो प्रदीप आपल्या संघासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 29. अजून 21 चेंडू मध्ये 47 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. पुढील चेंडू सामना करेल तो प्रदीप. बघूया पुढील चेंडू काय करतोय प्रदीप आपल्या संघासाठी. आणि हा चांगला असा फटका, मात्र 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती 31. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. बघूया पुढील चेंडू. चांगला असा हा पुन्हा एकदा षटकार.
खूपच चांगली फलंदाजी करतोय त्या प्रदीप आपल्या संघासाठी. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 37. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. खूपच चांगली फलंदाजी म्हणता येईल प्रदीप याची. बघूया शेवटचा चेंडू काय करतो तो प्रदीप आपल्या संघासाठी. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे त्या बिरवाडी संघाला. या एक धावच्या मदतीने धाव संख्या होत आहे ती 38. तीन षटकांच्या नंतर धावसंख्या होत आहे ती 38. एक बाद 38. अठरा चेंडूमध्ये 38 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. चला सामना चालू करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. खूपच चांगली गोलंदाजी केली होती त्या ठिकाणी अरुण याने. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत आहे तो अरुण. पहिल्या चेंडूवरती झेल केली आहे, मात्र त्या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे गोलबंद संघाकडनं. एक धाव मात्र पूर्ण. त्या एक धावच्या मदतीने धाव संख्या होत आहे ती 39. अजूनही 17 चेंडूमध्ये 37 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. 17 चेंडू आणि 37 धावा. बघूया पुढील चेंडू. सामना करतोय तो योगेश. मात्र निर्धाव असा चेंडू त्या ठिकाणी अरुण याचा. चांगली गोलंदाजी करतोय
आपल्या संघासाठी अरुण. चांगलासा फुलटोच चेंडूचा समाचार घेतलेला आहे त्या योगेशाने आणि योगेशाच्या बॅटिंग मधून निघालेला पहिला हा षटकार. अरुण काहीसा नाराज त्या ठिकाणी. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 45. बघूया पुढील चेंडू सामना करेल तो योगेश आणि उत्तुंग असा हा पुन्हा एकदा षटकार. खूपच चांगली फलंदाजी करतोय तो योगेश. दोन चेंडू मध्ये 2 षटकार आलेले आहेत योगेशाच्या बॅट मधनं. 76 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे भिरवाडी संघाला. त्या गोलबंद संघाने मात्र धाव संख्या झालेली आहे ती 51. या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू सामना मात्र करेल तो योगेश. बघूया योगेश आणि निर्धाव असा चेंडू म्हणता येईल त्या ठिकाणी. तेरा बॉलामध्ये 25 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. 13 बॉल आणि 25 धावांची गरज. बघूया शेवटचा चेंडू योगेश आणि फुलटॉस असा चेंडू. उत्तुंग असा मारलेला हा षटकार. खूपच चांगली फलंदाजी म्हणता येईल त्या ठिकाणी योगेशाची आपल्या संघासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 57. अजूनही 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. खूपच चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल त्या ठिकाणी योगेश आणि प्रदीप याची. गोलबंद संघ कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय त्या ठिकाणी. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गोलबंद संघाने. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येत आहे तो रमेश. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज त्या ठिकाणी बिरवाडी संघाला. बघूया रमेश काय करतोय. आणि प्रदीप याच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आलेला हा षटकार. खूपच चांगली अशी फलंदाजी त्या ठिकाणी प्रदीप याची. पहिल्या चेंडूवरती रमेश याचा समाचार घेतलेला आहे प्रदीप याने. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 63.
पुढील चेंडू बघूया प्रदीप काय करतोय. चांगला असा टोळलेला चेंडू. एक धाव पूर्ण. या एक धावच्या मदतीने धावसंख्या होत आहे 64. पुढील चेंडू चांगला असा टोळलेला, मात्र त्या ठिकाणी चौकार. खूपच चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल ती योगेश याची. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 68. अजूनही 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज त्या बिरवाडी संघाला. खूपच चांगली अशी फलंदाजी करतायत योगेश आणि प्रदीप. मात्र सामना करेल योगेश आणि पुन्हा असा हा उत्तुंग षटकार. खूप चांगली फलंदाजी करतोय तो योगेश. पुन्हा हा षटकार. या षटकाराने सामना विजेता झालेला आहे बिरवाडी संघ. खूपच चांगली अशी फलंदाजी झालेली आहे त्या ठिकाणी योगेश आणि प्रदीप याची. आपल्या संघाला त्यांनी विजयी केलेले आहे. बिरवाडी संघाचा मॅन ऑफ द मॅच म्हणून